आपण घराबाहेर पडताना कुणी हटकू नये नाहीतर काम बिघडतं, असं तुम्हालाही कधी वाटलं आहे का? कधी एखाद्या छोट्याशा अपशकुनामुळे तुम्ही मोठ्या माणसांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केलंय का? होळी म्हणजे वाईट गोष्टींचं दहन, पण आपल्या मनातल्या चुकीच्या समजुतींचं दहन आपण कधी करतो का? आजची कथा आहे एका अशाच सुशिक्षित, हुशार पण मनाने थोडी अंधश्रद्धाळू असलेल्या निलिमाची. तिच्या आयुष्यात अशीच एक होळी पेटणार होती. कथेचे लेखक आहेत कृष्ण केशव देशमुख. अभिवाचन करिश्मा गडकरी. तर ऐकूया निलिमा ही कथा. सकाळचे 9 वाजले होते. निलिमाची ऑफिसला जायची वेळ झाली होती. निलिमा बेटा, एक 10 मिनिटं थांबतेस का? आज होळी असल्यामुळं स्वयंपाकाला थोडा उशीर होतोय. तुझी आवडती पुरणपोळी करते. किचनमधून तिच्या सासूबाईंनी, वर्षाताईंनी आवाज दिला. आई, आज महत्त्वाची मीटिंग आहे. मला नाही थांबता येणार. निघण्याच्या घाईत असलेल्या निलिमानं बाहेरूनच सांगितलं आणि जेवणाचा डबा न घेताच तिनं लॅपटॉप खांद्यावरच्या सॅकमध्ये टाकला आणि दाराजवळच्या शू रॅकमधले सँडल काढून पायात अडकवायला सुरुवात केली. आणि इतक्यात हॉलमध्ये पेपर वाचत असलेल्या तिच्या सासऱ्यांनी, मोठ्या बाबांनी तिला हाक मारली. तिचे सासरे सगळ्या भावात वडील, त्यामुळे सगळे त्यांना मोठे बाबा म्हणायचे. निलिमा, पोरी स्कूटर जरा सावकाश चालव बरं का. आत्ताच मी वाचलंय चांदणी चौकात स्कूटर आणि भरधाव कारची धडक झाली म्हणून. आणि ते ऐकताच कामासाठी बाहेर जाताना हटकू नये हे तिच्या मैत्रिणीचं नेहमीचं वाक्य तिला एकदम आठवलं. बाबा, मी काही लहान नाही आहे. मागची 20 वर्षे मी गाडी चालवते. निलिमानं तिरसटपणे त्यांना उत्तर दिलं आणि डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर पडली. मागच्या आठवड्यात कंपनीत HODच्या पोस्टसाठी तिचा इंटरव्ह्यू झाला होता आणि आज डायरेक्टर मीटिंगमध्ये तिचा निर्णय होणार होता. आणि नेमकं निघताना बाबांनी तिला हटकलं होतं. मागच्या महिन्यातही असंच आईंनी एका रिसेप्शनला जाण्यासाठी बाहेर पडताना, निलिमा, शालू छान दिसतंय ग तुला, आल्यावर दृष्ट काढ बाई, म्हणून कौतुक केलं होतं आणि नेमकं सँडलमध्ये पाय अडकून ती पडली होती. निलिमाचा अशा कालबाह्य समजुतींवर आणि शकुनावर फार विश्वास होता. तसं बघायला गेलं तर अशा पोरकट श्रद्धा आणि समजुती यावर तिच्या मैत्रिणीनं अनेक वेळा तिच्याबरोबर वाद घातला होता. काय फालतूपणा आहे म्हणे, बाहेर जाताना कोणी अडवलं की काम होत नाही, आणि काय तर म्हणे उंबरठ्यावर शिंकलं की अशुभ असतं, पाल चुकली की अशुभ असतं. आता शिंक येणं ही शरीराची नॅचरल ॲक्ट आहे, त्यात काय अशुभ? तिच्या मैत्रिणींनी अनेक वेळा तिची अशी टिंगल आणि चेष्टा केली होती. पण निलिमा आपल्या विश्वासावर आणि अशा शुभाशुभ संकेतांवर ठाम होती. आणि आज नेमकं तेच तिच्या बाबतीत घडत होतं. मोठ्या बाबांनी ऐन ऑफिसला निघायच्या वेळी दिलेली ती सूचना तिला थोडीशी खटकलीच होती. खरं तर ती आणि निलेश दोघंही चांगल्या पोस्टवर होते. छोट्या वेदला सांभाळायला घरातलं कुणीतरी पाहिजे म्हणून तिनंच निलेशच्या मागे लागून आईबाबांना गावाकडून बोलावून घेतलं होतं. आणि त्यांनाही तसं निलिमाचं फार अप्रूप आणि कौतुक होतं. तसं निलेशचं आणि तिचं लव्ह मॅरेज होतं. श्रीमंत घरची लेक असूनही तिनं मम्मी पप्पांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं आणि त्यांनी मग तिच्याबरोबरचे सगळे नातेसंबंध तोडले होते. 6 बेडरूमच्या आलिशान बंगल्यात राहणाऱ्या निलिमानं स्वतःला शैलेशच्या 2 BHK फ्लॅटमध्ये ॲडजस्ट केलं होतं. स्वाभिमानी निलिमानं न डगमगता एक मोठी कंपनी जॉईन केली होती. कंपनीत चांगल्या पोस्टवर असलेल्या निलिमानं नोकरी करून आपलं घर व्यवस्थित सांभाळलं होतं आणि तिच्या या कर्तृत्वाचा तिच्या सासू सासऱ्यांना, शैलेशच्या आईबाबांना सार्थ अभिमान होता. निलिमानं आपली ज्युपिटर स्टार्ट केली आणि ती आजच्या डायरेक्टर मीटिंगचा विचार करतच रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये शिरली. आणि कधी नव्हे ते चौकात ट्रॅफिक पोलिसांच्या चेकिंग स्क्वॉडनं तिला अडवलं. नेमकं पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपलेली. 15-20 मिनटं गेली ती गेलीच, पण ₹500 भुर्दंडही बसला. अजून बाहेर पडून 10 मिनिटंही झाली नव्हती आणि तिला पोलिसांना सामोरं जावं लागलं होतं आणि पैसे गेले ते वेगळेच. पुन्हा एकदा तिला घरून निघतानाच्या बाबांच्या त्या टोकण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात ती पुन्हा थोडीशी अस्वस्थ झाली. अर्धा पाऊण तासात ती ऑफिसला पोहोचली. आपल्या केबिनमध्ये जाऊन तिनं लॅपटॉप ऑन केला
आणि आज आलेले मेल चेक करायला लागली. तासाभरात 2-3 महत्त्वाचे कॉल अटेंड केले आणि रुटीन काम संपवलं. थोडासा ब्रेक घेऊन तिने कॉफी मागवली आणि तिचं मन आता सैरभैर झालं होतं. 12 वाजता सुरू होणारी डायरेक्टर बोर्डाची मीटिंग अजूनही सुरू झाली नव्हती आणि जसजसा उशीर होऊ लागला तिची अस्वस्थता वाढू लागली. न राहून तिनं GMना कॉल लावला. MD सरांचा मुलगा US ला चाललाय. सर तिकडे गेले आहेत. मीटिंग होईल की नाही सांगता येत नाही. तिनं काही विचारायच्या आधीच GMनी उत्तर दिलं. आता मात्र आज आपलं प्रमोशनचं काम होईल की नाही याचीही तिला शंका वाटू लागली. सकाळचं बाबांचं ते बोलणं आठवून काही कारण नसताना तिला त्यांचा राग यायला लागला होता. आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची फाईल अटेंड करता करता एवढ्याशा कारणानं चिडलेल्या निलिमाच्या डोक्यात आजचं सिलेक्शन जर पुढे गेलं तर आईबाबांना गावाकडे परत पाठवावं असा आततायी विचारही क्षणभर येऊन गेला. 2 वाजून गेले होते. लंचची वेळ झाली होती. डबा आणलेला नसल्यामुळे ती लंचसाठी शेजारच्या फूड कोर्टकडे जायला निघाली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. समोर मोठे बाबा तिचा लंच बॉक्स घेऊन उभे होते. उन्हातून आल्यामुळे त्यांचा चेहरा घामानं निथळत होता. त्यांच्या डोळ्यातनं आपल्या सुनेबद्दलची आपुलकी ओसंडून वाहत होती. निलिमा, अगं सकाळी तू डबा न घेता घाईघाईनं तशीच निघून आलीस. सकाळपासून ही सारखं घोकत होती. पोरगी न जेवता न डबा घेता गेली म्हणून. शेवटी मी म्हटलं डबा दे माझ्याजवळ, मी नेऊन देतो. आज होळी आहे ना, त्यामुळे आईंनी खास तुझ्यासाठी आवडत्या खरपूस पुरणपोळ्या पाठवून दिल्या आहेत. हा घे डबा. बाबा रुमालानं चेहऱ्यावरचा घाम थरथरत्या हातानं टिपत म्हणाले. मोठ्या बाबांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशन्स झाली होती आणि काठीशिवाय त्यांना चालता येत नव्हतं. केवळ तिला पुरणपोळी आवडते म्हणून सहसा घराबाहेर न पडणारे 75 वर्षांचे बाबा उन्हातान्हात आईंनी दिलेला तो प्रेमानं ओथंबलेला डबा घेऊन इतक्या लांब कंटाळा न करता आले होते. निलिमा स्तब्ध झाली होती. तिला आता गहिवरून आलं होतं. पुरणपोळी खायच्या आधीच तिचं पोट आज तृप्त झालं होतं. लग्न झाल्यापासून तिचे मम्मी पप्पा एकदाही तिला भेटायला आले नव्हते की कधी तिची चौकशी केली नव्हती आणि इथं तिचे वयोवृद्ध सासरे भर उन्हात तिच्या आवडत्या पुरणपोळीचा डबा द्यायला धावत पळत इतक्या लांब आले होते. शैलेशच्या आईनं सासूबाईंनी मायेनं पाठवलेल्या त्या पुरणपोळीवरचा साजूक तुपात तिचं हृदय विरघळून गेलं होतं. एका अदृश्य प्रेमाची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली होती आणि एका पोरकट समजुतीपायी थोड्या वेळापूर्वीच आपण त्यांना गावाकडे परत पाठवण्याचा विचार करत होतो याची तिला आता लाज वाटायला लागली होती. तिनं हात धरून मोठ्या बाबांना खुर्चीवर बसवलं. ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत म्हणाले, बाबा, कशाला एवढ्या उन्हात इतक्या लांब आलात? मी आल्यावर रात्री खाल्ल्या असत्या ना पुरणपोळ्या. पण आता सांगून ठेवते, इथून पुढे तुम्हाला कधीही कुठेही बाहेर जायचं असेल तर मला फोन करायचा. मी टॅक्सी पाठवून देत जाईन. प्रमोशन हे आता तिच्या दृष्टीनं गौण झालं होतं. तिनं GMना कॉल लावला. सर, मी आज जरा घरी लवकर जाते. माझे सासरे मला घ्यायला आले आहेत. महत्त्वाचं फॅमिली काम आहे. तशी गरज असल्यास मी ऑनलाईन अवेलेबल असेनच. सॉरी. तासाभरात तिनं समोरचं काम आवरतं घेतलं आणि ती बाबांना घेऊन निघाली. बऱ्याच दिवसांपूर्वी तिला बाबांनी डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे म्हणून सांगितलं होतं. जाता जाता तिनं नंबर चेक करून नवीन फ्रेम करायला टाकली आणि आईंसाठी एक छानसा गजरा विकत घेतला. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सोसायटीच्या होलिकोत्सवात ग्रुपमधल्या मैत्रिणींबरोबर तिनं भाग घेतला. सकाळचं मोठ्या बाबांबरोबरचं आपलं बोलणं तिला आठवलं आणि तिला उशाळं झालं. वातावरणातल्या अशुभ आणि दूषित ऊर्जेबरोबरच आपलं मन आणि अंतःकरणात गोचिडासारखं घट्ट चिकटून बसलेल्या अशा कालबाह्य आणि पोरकट समजुतीचं तिनं आता होलिका दहन केलं होतं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीच्या वेळी जागी झाली. उशालगत ठेवलेला मोबाईल तिनं ऑन केला आणि व्हॉट्सॲपवर मेसेज चेक करायला सुरुवात केली आणि पहिलाच मेसेज तिच्या GMचा होता. निलिमा मॅडम, रात्री उशिरा बोर्ड मीटिंग झाली. तुमचं हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून सिलेक्शन झालंय. अभिनंदन. निलिमानं अंगावरचं पांघरूण बाजूला फेकून दिलं आणि ती मोठ्या बाबांच्या रूमकडे धावत निघाली. ती आनंदाची बातमी तिला आज सगळ्यांच्या आधी आपल्या मोठ्या बाबांना सांगायची होती. त्यांचे कालचे ते शब्द आज तिच्यासाठी आशीर्वाद होऊन आले होते.
श्रोते हो, कथा कशी वाटली हे नक्की सांगा.